गुड इव्हनिंग स्टुडंट्स, वेलकम टू द एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण IIM स्टेट लेवल एक्झाम मधील मराठी विषयातील व्याकरणामधील क्रियापद हा घटक पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात आपण क्रियापद। क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं। बघा, आता आपण उदाहरण दिलं की मी गावाला जाणार आहे, यामध्ये आहे हा शब्द लावल्यानंतर काय झालेला आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे। मी गावाला जाणार हा शब्द जर असेल, हे वाक्य जर असेल तर त्या वाक्यामध्ये आहे नाही म्हटल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होतंय का? नाही होत। म्हणजेच मी गावाला जाणार आहे, ज्यावेळेस आहे हा शब्द येतो त्यावेळेस वाक्य काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, म्हणजे क्रियापद आलेलं आहे। लक्षात घ्यायचे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं। आता उदाहरण पाहूयात। चला तर मग पहिलं उदाहरण आहे, पक्षी आकाशामध्ये उडतो। पक्षी आकाशामध्ये म्हटलं तर मग उडतो की काय करतो हे कळणार आहे का नाही? ज्या वेळेस उडतो हा शब्द आला त्यावेळेस काय झालेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे। त्यावेळेस काय झालेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच क्रियापद आलेलं आहे। आता पुढे पाहूयात, मुलगा अभ्यास करतो। काय झालं, क्रियापद करतो। मुलगा अभ्यास करत आहे नाही हे माहित नाही, ज्यावेळेस शब्द आला करतो त्यावेळेस काय झालेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच करतो हे काय आहे, त्यामध्ये क्रियापद आहे। बघा, झाडाचे नाव होते वडेश, मग याच्यामध्ये क्रियापद कोणतं येईल? कधी कधी असे प्रश्न उलटे सुलटे विचारले जातात। झाडाचे नाव होते वडेश, झाडाचे नाव वडेश होते असं सरळ वाक्य केल्यानंतर तुम्हाला होते हे काय आहे, क्रियापद आलेलं आहे। वाक्य पूर्ण झालं, जो शब्द मग मध्येही क्रियापद कधी कधी येतं। बघा, प्रश्न बघितला आता, झाडाचे नाव होते वडेश, म्हणजे होते मध्ये आलेला आहे क्रियापद। असेही प्रश्न येतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे की शेवटचा शब्दच हा क्रियापद असतो असं नाही, त्या वाक्यामध्ये मध्येही कुठेही क्रियापद येऊ शकते। आता बघा, ती गाणे गाते, गाते, ती गाणे गाते, गाते हे काय झालं, क्रियापद झालं। मग या उदाहरणामध्ये म्हणजे बघा, येणे असेल, जाणे असेल, बसणे असेल, उठणे असेल, खाणे असेल, पिणे असेल, पळणे असेल, हसणे असेल, हो की नाही? बघा, हसणे असेल, रडणे असेल, बोलणे, लिहिणे, वाचणे, करणे, खेळणे हे क्रियावाचक जे शब्द आहेत त्याने वाक्य पूर्ण होतं, याला काय म्हणायचं, क्रियापद असं म्हणायचं। आता पुढे पाहूयात, प्रश्न पाहूयात आपण। खालील पैकी क्रियापद ओळखा। पहिला आहे घर, दुसरा आहे झाड, तिसरा आहे पळाला आणि चौथा आहे डोंगर। त्यामध्ये काय आहे, पळाला हे क्रियापद आहे, पळाला। आता याच्यामध्ये बघा, जेव्हा प्रश्न असतात त्यावेळेस 4 गोल दिलेले असतात, पर्याय क्रमांक बघायचा, त्यातला कुठला बरोबर आहे, तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय क्रमांक बरोबर आहे। तिसऱ्याला काय करायचं आहे, गोल रंगवायचा आहे, गोल रंगवायचा आहे आणि व्यवस्थित रंगवायचा आहे। गोल रंगविताना बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची, अर्धवट गोल रंगवायचा नाहीये, पूर्ण गोल रंगवायचा आहे, तरच आपल्याला काय होतात, मार्क्स मिळतात। आणि योग्य पर्यायालाच गोल रंगवायचा, 2 गोल रंगवायचे नाही, एकच गोल, जे योग्य उत्तर आहे त्यालाच गोल रंगवायचा असतो। चला तर मग आपण पाहूयात पुढचा प्रश्न। राम आंबा खातो, या वाक्यातील क्रियापद कोणते? राम आंबा खातो, का यापैकी नाही, खातो, खातो याने काय झालेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे, खातो, पर्याय क्रमांक 3। आता पुढील पाहूयात प्रश्न, ती गाणे गात आहे, या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय क्रमांक 3, एक ती, गाणे, गात आणि आहे, आहे हे काय आहे, क्रियापद आहे, आहे काय आहे, क्रियापद दिलेलं आहे, म्हणजे याने वाक्य पूर्ण झालेलं आहे। आता पुढील प्रश्न पाहूयात, क्रियापद म्हणजे काय?
क्रियापद म्हणजे काय? पहिला पर्याय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, दुसरा पर्याय आहे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द, तिसरा आहे दोन वाक्य जोडणारा शब्द आणि चौथा आहे नामाचा प्रकार. ओळखा पाहू, सांगा बरं कोणतं असेल उत्तर? क्रियापद म्हणजे काय? बरोबर, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. चला तर मग पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी क्रियापद कोणते? मुलगी, सुंदर, खेळते का झाड? खेळते हे काय आहे? क्रियापद आहे. खेळते हे काय आहे? क्रियापद आहे. आता पुढील पाहूयात. राम अभ्यास करतो या वाक्यात क्रियापद कोणते? करतो. राम अभ्यास करतो नाही. मग ह्याच्यामध्ये आलेल्या वाक्यामध्ये कोणतं आहे क्रियापद? करतो हे क्रियापद आहे. म्हणून आपण करतो हे क्रियापदाला काय केलेलं आहे? बरोबरची टीक केलेली आहे. लक्षात घ्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. सूर्य या शब्दाला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. सूर्य चमकतो, सूर्य मोठा, सूर्य आकाश, सूर्य सुंदर, सूर्य चमकतो. पर्याय क्रमांक 1 काय आहे? बरोबर दिलेलं आहे. सूर्य चमकतो. लक्षात घ्यायचे. पहा, आपण पहिली, दुसरी, तिसरी मध्ये हे शिकतोच आहे. चौथी मध्ये सुद्धा. म्हणजे हे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता आज आपण क्रियापद पाहतोय. ती हे सर्वनाम आहे, त्याला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. ती मुलगी, ती गाणे गाते, ती सुंदर का ती अभ्यास. म्हणजे बघा, ती गाणे गाते, ती गाणे गाते हे काय आहे? क्रियापद जोडून काय आहे? वाक्य आहे. ती गाणे गाते. लक्षात येते तुमच्या? ती गाणे गाते हे वाक्य तयार झालेलं आहे. बघा पुढे आता पाहूया. खालीलपैकी कोणते क्रियापद नाही? हसतो, धावते, पुस्तक का लिहितो? पुस्तक हे क्रियापद नाही. लिहितो, धावतो, धावते, हसतो हे सगळे काय आहेत? क्रियापद आहेत. पुस्तक हे क्रियापद नाही. आता पुढे पाहूयात. पक्षी या शब्दाला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. बघा, पक्षी या शब्दाला क्रियापद जोडून काय करायचंय? वेगळे प्रश्न प्रकार आले. पहा, लक्ष द्या की क्रियापद जोडून काय करायचंय? वाक्य तयार करायचे. चला तर मग, पक्षी उंच, पक्षी उडतो, पक्षी सुंदर का पक्षी घरटे? यापैकी पक्षी उडतो या क्रियापद जोडून काय केलेलं आहे? वाक्य तयार केलेलं आहे. पक्षी उडतो हे काय झालेलं आहे? क्रियापदाने वाक्य तयार झाले. पक्षी उडतो. पक्षी सुंदर होतं का? वाक्य पूर्ण नाही. पक्षी घरटे होतं का? नाही. पक्षी उंच होतं का? नाही. वाक्य पूर्ण होत. पक्षी उडतो म्हणल्यानंतर वाक्य काय झालेलं आहे? ते पूर्ण झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुले या शब्दाला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. मुले खेळतात, मुले अभ्यास, मुले सुंदर का मुले घरात? मुले खेळतात, मुले खेळतात या वाक्याने काय झालेलं आहे? क्रियापद जोडून वाक्य तयार झालेलं आहे. या शब्दाने खेळतात या शब्दाने क्रियापद जोडलं हे, त्यामुळे ते वाक्य पूर्ण झालेलं आहे. आता पुढे पाहूयात. पुस्तक या शब्दाला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. पुस्तक वाचतो दोनदा आलेला आहे बघा, हे चुकून. पुस्तक वाचतो पहिला आणि चौथा पर्याय सुद्धा याच्यामध्ये काय आहे? बरोबर आहे. पुस्तक मोठे, पुस्तक सुंदर याने वाक्य पूर्ण झालेलं नाही. पुढे पाहूयात. मी, ए आणि डी बरोबर आहे ते. मी या सर्वनामाला क्रियापद जोडून वाक्य तयार करा. मी अभ्यास, मी खेळतो, मी शाळेत जातो आणि मी सुंदर. मी शाळेत जातो आणि मी खेळतो हे दोन्ही सुद्धा काय आलेलं आहे? क्रियापदाला जोडून उत्तरे बरोबर आलेली आहे. मी खेळतो पण आणि मी शाळेत जातो पण. लक्षात येतं तुम्हाला? मी खेळतो, मी शाळेत जातो. पुढे
खालीलपैकी क्रियापद कोणते? घर, पुस्तक, पळणे आणि झाड. पळणे हे काय आहे? क्रियापद आहे. पुढे पुस्तक हे क्रियापद नाही. पळणे. पुढे घ्या. सूर्य या शब्दाचा वाक्यात उपयोग करा आणि क्रियापद ओळखा. मग सूर्य मावळतो, सूर्यप्रकाश, सूर्य मावळतो, हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. आता प्रश्न 1, राम अभ्यास करत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? करत आहे. बरोबर ना? आहे हा शब्द काय आहे? करत आहे. आहे हे क्रियापद आहे. पहा, मुले खेळत आहे या वाक्यातील क्रियापद आहे. लक्षात येते? पुढे पाहूयात. सूर्य भरतो, उगवतो, मावळतो. सूर्य उगवतो, मावळतो, हे दोन्ही पण काय आहेत? उत्तर येऊ शकतात. पुढे ती गाणे गाते. क्रियापद ओळखा. लिहिते का पाहते? गाते. ती गाणे गाते. पुढे घोडा धावतो, हे योग्य क्रियापद ठरेल. घोडा धावतो. खालीलपैकी क्रियापद नसलेला शब्द ओळखा. हसणे, बाग, खेळणे आणि वाचणे. बाग हा शब्द नाहीये क्रियापद. हसणे हे क्रियापद आहे. खेळणे हे क्रियापद आहे. वाचणे हे सुद्धा क्रियापद आहे. मुलगी अभ्यास करते. मुलगी अभ्यास करते. आता पुढे पाहूया. रीमा जेवते, पडते का उभी राहते? रीमा जेवते, हे योग्य राहील. स्वाध्याय दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचे आणि तुम्ही घरी अभ्यास करायचे. ओके, हे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. चला सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा प्रश्न. कंसात दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. खेळणे. मुले मैदानावर खेळतात. अशा वाक्य तयार करायचे. लिहिणेवरून वाक्य तयार करायचं. येणेवरून वाक्य तयार करायचं आहे. जाणेवरून वाक्य तयार करायचं आहे. पडणेवरून तुम्ही काय करायचं आहे? वाक्य तयार करायचं आहे. चला तर पुढे बघा. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मुलगी गाणे गाते. मग याच्यामध्ये कोणतं क्रियापद आलेलं आहे ते तुम्ही इथे राईट करायचं आहे. लक्षात घ्या, लिहायचं आहे. घोडा धावतो मध्ये कोणता आलेला आहे? स्वतः तुम्ही क्रियापद ओळखून काय करायचं आहे? इथे लिहायचं आहे. लक्षात येते तुमच्या? यापुढे आता पाहूया. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढलाच असेल. पुढे आहे प्रश्न. योग्य क्रियापद वाक्य पूर्ण करा. ही सुद्धा तुम्ही स्वतः प्रश्न वाचायचे आणि काय करायचे आहे? वाक्य पूर्ण करायचे आहे, सोडवायचे आहेत. सर्वांच्या लक्षात आलंच असेल. याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि आपण स्वाध्याय स्वतः वहीमध्ये सोडवायचा आहे. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.